तिकडे बीडमध्ये 1200 रुपयांसाठी सालगड्याचं अपहरण झाल्याची घटना घडली। तर यात मध्यस्थी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसाला सुद्धा मारहाण झाली आहे। जंगलात नेऊन सेवानिवृत्त पोलिसाला अमानुष अशी मारहाण करण्यात आली आहे। ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांकडून ही मारहाण झाली आहे। राजाराम शिरसट या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। तसंच 1.5 लाख रुपये लुटून त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचाही घृणास्पद प्रकार समोर आलाय। यातील अद्याप एकाच आरोपीला अटक झाली आहे, तर या संदर्भातील इतर आरोपी हे फरार आहेत। माझ्या गाड्याचं ऊसतोड मुकादमानं अपहरण केलं होतं। अपहरण केल्यामुळं त्यानं मला फोन केला, मला मुकादमानं उचललंय, मारहाण करतोय, उचलीचे 1200 रुपये मागतो। म्हणलं मुकादमाकडनं फोन दे, मुकादमानं फोन न उचलता ते शिव्या देऊ लागला, मला ऐकू आलंय। त्याच्यानंतर त्यानं फोन घेतला, मुकादमानं शिवीगाळ केली, म्हणला माझे 1.5 लाख रुपये त्या गाड्याकडं, ते 1.5 लाख दे आणि त्या गाड्याला घेऊन जा। म्हणलं 1.5 लाख दिल्यानंतर सोडशील का? तर म्हणलं हो सोडतो। मग मी घरी आलो, 1.5 लाख कपाटातून पैसे काढले आणि 1.5 लाख घेऊन गेलो लवळला। त्यांनी सांगितल्या ठिकाणी लवळचा मसनवाट्यामध्ये या म्हणले, ते कारण ते ग्रामीण भाषेत मसनवाटा म्हणतात। मी मसनवाट्यात गेलो, तिथं 5 जण बसलेले होते, आमचे पावणे 3 गड्यासह, कायकड्याचा एक मुलगा लवळचा आणि मुकादमाच्या समोर रिव्हॉल्वर होता। मग मला खाली बस म्हणले, म्हणलं मला गुडघ्यामुळं बसता येत नाही, गुडघ्याच्या आजारामुळं। तर ते तेवढ्यामध्ये आजूबाजूला एकदम घनदाट झाडी आहे येड्याबाबळीची, त्याच्यातून एक माणूस येऊ लागला हत्यारासह। मला डाऊट आला की हे मारण्यासाठी आणले।